आपण पाहत आहात तेज तुफान न्यूज, न्यायिक व निर्भीड बातम्यांचे सर्वांचे आवडते नेटवर्क। 11 ऑगस्ट श्रावण सोमवार निमित्ताने खेड तालुक्यामधील पॉइंट कुंडेश्वर येथील देवस्थानाच्या देवदर्शनासाठी जाणाऱ्या पिकअपचा अपघात झाला आणि अपघातामध्ये 10 महिलांचा आतापर्यंत मृत्यू झालेला आहे आणि इतर 25 महिला व मुले जखमी आहेत। त्यापैकी 2 महिलांची प्रकृती चिंताजनक असून त्यांच्यावर खाजगी रुग्णालयामध्ये उपचार सुरू आहे। इतर जखमींवर खाजगी रुग्णालयामध्ये उपचार सुरू आहे। खेड तालुक्यातील महाळुंगे MIDC हद्दीतील पापळवाडी येथील 35 महिला व मुले पिकअप क्रमांक MH14GD 7299 यामध्ये बसून कुंडेश्वर घाट रस्त्याने जात असताना पिकअप चालकाच्या बेपरवाही आणि निष्काळजीपणाच्या ड्रायव्हिंगमुळे त्याचा पिकअपवरील ताबा सुटला आणि पिकअप ही घाट रस्त्यावर जवळजवळ 100 ते 150 फुटावर कोसळली आणि श्रावणी सोमवारच्या दिवशीच देव सदर भक्तांवर कोपला म्हणून सर्वत्र आणि शोक व्यक्त करण्यात येत आहे। 11 ऑगस्ट रोजी 12 वाजण्याच्या सुमारास सदर पिकअपचा गंभीर अपघात झाला। ताबडतोब माहिती मिळताच खेड तालुक्यातील पोलीस तसेच अँब्युलन्स आणि राजकीय लोक तसेच स्थानिक नागरिक आणि युवक हे मदतीसाठी धावले। घटनास्थळी पिकअपचा अपघात झालेला होता। पिकअप चक्काचूर झालेली होती। पिकअपच्या खाली अनेक स्त्रिया आणि बालके दबलेली होती। त्यावेळी सर्वत्र नातेवाईकांनी एकच टाहो फोडला। अनेक नागरिकांना आणि नातेवाईकांना जखमींना मदत करत असताना आपल्या डोळ्यासमोर स्त्रियांनी प्राण सोडले असताना अश्रू अनावर झाले। अडगळीचा रस्ता आणि अधूनमधून येणाऱ्या पावसाची सरी यामुळे मदत कार्य करत असताना अडथळे होते। तरीही नागरिकांनी आणि नातेवाईकांनी, राजकीय लोकांनी, अँब्युलन्स चालकांनी जखमींना आणि मृत झालेल्या स्त्रियांना खेड येथील चांडोली रुग्णालय येथे दाखल केले। सदर अपघातात मृत्यू झालेल्या स्त्रियांची नावे पुढील प्रमाणे आहे: मंदाबाई कानिफ दरेकर वय वर्ष 50, संजाबाई कैलास दरेकर वय वर्ष 50, मीराबाई संभाजी चोरगे वय वर्ष 50, शोभा ज्ञानेश्वर पापड 33 वर्ष, सुमन काळूराम पापड 50 वर्षे, शकुबाई तानाजी चोरगे 50 वर्षे, शारदा रामदास चोरगे 45 वर्ष, बायडाबाई ज्ञानेश्वर दरेकर वय वर्ष 45, पार्वतीबाई दत्तू पापड 56 वर्ष, फसाबाई प्रभू सावंत 61 वर्ष, सर्व राहणार पापडवाडी, तालुका खेड, जिल्हा पुणे अशी मृतक महिलांची नावे आहेत। तर 25 महिला आणि 4 लहान मुले जखमी आहेत। 2 महिलांची प्रकृती चिंताजनक आहे। घटनेची माहिती मिळताच खेड तालुक्याचे विद्यमान आमदार बाबाजी शेठ काळे, माजी आमदार दिलीप मोहिते पाटील तसेच तालुक्यातील अनेक राजकीय सामाजिक कार्यकर्त्यांनी दवाखान्यामध्ये जखमींना भेट दिली तसेच मृतांच्या नातेवाईकांचे सांत्वन केले। खासदार अमोल कोल्हे यांनी दिल्लीमधून सदर अपघाताची माहिती मिळताच दुःख व्यक्त केले। माजी आमदार अतुल बेनके आणि आमदार शरद सोनवणे यांनी सोशल मीडियाद्वारे मृतांना भावपूर्ण श्रद्धांजली वाहिली। सदर अपघाताची माहिती महाराष्ट्रभर पसरली। महाराष्ट्र मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी तसेच उपमुख्यमंत्री अजित पवार आणि एकनाथ शिंदे यांनी सदर घडलेल्या घटनेबद्दल शोक व्यक्त केला आहे आणि मृताचे नातेवाईक यांना 4 लाख रुपये देण्यात येतील असेही जाहीर केले। सदर घटनेचे शोक देशभरातून व्यक्त होत आहे। भारत देशाचे PMO कार्यालयाने सुद्धा या दुःखद घटनेची आणि मृत भक्तांची दखल घेतली असून मृतांचे वारसदार नातेवाईकांना 2 लाख रुपयांचा निधी आणि जखमींच्या खर्चाचे 50,000 रुपये खर्च उचलण्याचे जाहीर केले। खेड तालुक्यातील खरपुडी फाटा येथे 1 वर्षीपूर्वी सुद्धा XUV कारने या चालकाने निष्काळजी आणि बेदकारपणामुळे 16 मजूर महिलांना अशाच प्रकारे गाडीखाली चिरडले होते आणि तो पळून गेला होता। या घटनेला 1 वर्ष पूर्ण होत नाही तोच पुन्हा अपघात झाला आहे आणि या अपघाताप्रमाणेच 10 स्त्रियांचा यामध्ये बळी गेलेला आहे। पुणे जिल्ह्याच्या ग्रामीण भागामध्ये तसेच ज्या ठिकाणी तरकारीचे उत्पादन जास्तीत जास्त घेतले जाते त्या ठिकाणी पिकअपची संख्या ही भरपूर वाढलेली आहे। काहीकडे कागदपत्रे नाही, काहीकडे वाहन परवाना नाही, काही नशेत गाड्या चालवतात, काही मोटार विक्रेते यांना थोडीशी रक्कम घेऊन लायसन्स न विचारता वाहन ताब्यात देतात, त्यांची सुद्धा चौकशीची मागणी होतीये। पिकअप वाहनांची संख्या वाढल्यामुळे अनेक युवक हे उद्योगधंद्यांसाठी त्यावर चालक म्हणून पसंती देत आहेत आणि पिकअप ड्रायव्हिंग करीत आहेत। या 2025 वर्षी आतापर्यंत अनेक मृत्यू हे पिकअपच्या अपघातामध्ये झाल्याचे सुद्धा चर्चेले जात आहे। परंतु कधी कधी पिकअपमध्ये परवान्यापेक्षा ओव्हरलोड माल भरणे, पिकअप महामार्गावर चालवत असताना बेदकारपणे चालवणे, रायडर म्हणून रेडियम पिकअपच्या दर्शनी भागावर लावणे, कर्ण कर्कश हॉर्न वाजवणे, कट मारणे, वेगाने गाड्या पळवणे, काही चालक हे पिकअपच्या
टपावर, ताडपत्रीवर आणि कॅबिनवर मनुष्य वाहतूक करीत आहेत. जर अशाच प्रकारच्या वाहतूक आणि नियमांचे उल्लंघन जर सुरू राहिले तर येणाऱ्या दिवसांमध्ये कुंडेश्वर घाटात जी घटना घडली त्याची पुनरावृत्ती झाल्याशिवाय राहणार नाही. या झालेल्या घटनेच्या पार्श्वभूमीवर ओतूर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक लहू थाटे यांनी आता पिकअप चालकांची खैर नाही, पिकअप चालकांना काही नियम आणि मर्यादा घालून दिलेल्या आहेत. प्रादेशिक परिवहन महामंडळाच्या नियमांचे जर कोणी उल्लंघन केले आणि वाहनधारकांना आणि दुचाकी चालकांना तसेच नागरिकांना जर अशा प्रकारचा जर अपघात केला आणि त्रास दिला तर त्यांची गय केली जाणार नाही असा सुद्धा इशारा दिलाय. आरटीओ प्रशासनाने तसेच स्थानिक पोलीस प्रशासनाने अशा प्रकारच्या बेकायदा वाहतुकीवर निर्बंध आणणे हे खूप गरजेचे आहे, जेणेकरून नाहक निरपराध नागरिकांचे प्राण जाणार नाही. अशा प्रकारच्या अपघातांना आळा बसेल असा सूर अनेक प्रवासी, नागरिक आणि जनतेमधून समोर येतोय. मुख्य संपादक आयुब शेख, देश तुफान न्यूज सोशल मीडिया चॅनल, खेड, पुणे. Subscribe now and press the bell icon. Never miss an update.